IIT बॉम्बेचा लिव्हिंग लॅबद्वारे जल आणि ऊर्जा जतनाचा सामाजिक संदेश. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातील वैज्ञानिक उपक्रम विद्यार्थी आणि सहलीद्वारे समाजाला देण्याची अपेक्षा. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील वडगर येथे असलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टचे जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्र आणि IIT बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानं पाणी, ऊर्जा इत्यादी मूलभूत क्षेत्रांमध्ये शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान लक्ष केंद्रित मार्गदर्शन प्रकल्पाला समाजाभिमुख करण्यासाठी लिव्हिंग लॅबचं लोकार्पण सोहळा यावेळी करण्यात आला. याप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अध्यक्ष प्रमोद निगुडकर, जैवविविधता संवर्धन व संशोधन केंद्र अध्यक्ष संजय मंगला गोपाळ, जवाहर नागोरी, विष्णू प्रभुदेसाई, सुरेखा दळवी, महाडच्या आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य बोराळे, अल्लाउद्दीन शेख, रवी देसाई, दीपक क्षीरसागर, केतन मजदेकर तसेच टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट सोल्युशन सेलचे उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, IIT बॉम्बेचे प्रकल्प प्रमुख राजाराम देसाई, शेफ फाउंडेशनचे प्रसाद कुलकर्णी, सातारा रिन्युएबल्सचे आनंद टेंबे तसेच विश्वस्त सीरत सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. आम्ही जेव्हा ही जागा विकत घेतली साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, हे घर मूळ घर होतं. इथे एक मीटर होतं, ते त्यांच्याच नावावर होतं. हे म्हणाले तसं आम्हाला काही अडचण येत नव्हती. जेव्हा सोलर बसवण्याच्या दृष्टीने विचार विनिमय सुरू झाला तेव्हा पहिलं सांगण्यात आलं की हे बिल साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या नावाने पाहिजे, तरच ते. नाहीतर काय झालं असतं की त्या आधीच्या नावाने सिस्टीम इथे बसली असती, सबसिडीचे त्याच्या खात्यात गेलं असतं आणि ते आपल्याला नको होतं. म्हणजे शेवटी ते आपण वापर तो माणूस कुठे आहे, त्याचं बँक खातं काही पासच झालं नसतं. पाण्याचं बजेट जेवढं पाणी पावसाळ्याच्या असेल त्या पाण्यामध्ये सर्वांना सामावून घेऊन त्या प्रकारची पीक पाणी पद्धती त्यांनी केली आणि बदलच ही दृष्टी बदलत नाही. त्यानुसार आपण विकासाचं मॉडेल हे केलं नाही. सर्वांना बरोबर घेऊन सर्वांचा पण विकास व्हावा या दृष्टीने जात तोपर्यंत होणार. पण मला विश्वास आहे की आज जे आपण केलेलं आहे त्याच्यामधून एक विपत आहे. आणि आता तुम्ही सगळे माणगावमध्ये वडगावामध्ये विद्यार्थी सुद्धा इथे जोडलेले आहात. विष्णू इथे आहेत आणि संरक्षण केंद्र जे आपण स्मारकातर्फे तयार झालेलं आहे त्याच्या सचिव आहेत. मागे संदेश दादा बसलेले आहेत, राजेश आहेत आणि इतर सगळे सहकारी आहेत. जवाहर नागोरी आहेत, आमच्या उपाध्यक्ष आणि विश्वस्त सुरेखा दळवी इथे आलेले आहेत. मला अश्विनी पण दिसते इथे आलेली. तर असे अनेक सहकार्यांनी मिळून हे संस्था सुरू झालेली आहे आणि पुढची पिढी सुद्धा ती दिसते. मला प्रत्येक कलेला दिसतोय. कन्झर्वेशन बद्दल खूप लोक बोलतात, वॉटर मॅनेजमेंट बद्दल तुम्हाला शाळेत कुठला धडा आहे की वॉटरला मॅनेज कसं करायचं, पाणी कसं वाचवायचं ते सांगतो. पण वाचवण्यासाठी काय करायचं ते कळत नाही. तर ते कसं करावं याच्यासाठी ही टेक्नॉलॉजी. तिसरा मुद्दा, यू विल बी शॉक टू नो की 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक ऑर्डर दिली आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने एक गॅझेटेड नोटिफिकेशन काढलं एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीनी. 500च्या खाली पाण्याचे TDS असेल तर तिथे RO ची गरजच नाही. 500च्या खाली समजा आपल्या पाण्यामध्ये TDS इज टोटल डिसॉल्व्ड सॉलिड, समजा त्याचा अमाऊंट 500च्या खाली असेल पर PPM तर RO ची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर मध्ये लिहिलं आहे की गावातलं पाणी सगळ्यात छान आहे कारण तिथे मिनरल आहे, तिथे आयर्न आहे, तिथे सगळं आहे. बरोबर आहे. त्याला ट्रीट करून पुन्हा मारायची गरज